मोठ्याने आपण घोषणा देऊया, त्याशिवाय कार्यक्रमात गरमी वाढणार नाही. जय जिजाऊ. जेवण करून आला नाहीत का सगळे? जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे रक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय. सर्वांना जय जिजाऊ. बऱ्याच वेळापासून दोघा तिघांनी इथं खंत व्यक्त केली की ऑडियन्स कमी आहे किंवा जे श्रोते वर्ग आहे ते कमी आहे. पण मी खरंच मॅडम या ठिकाणी असं सांगू इच्छिते की 100 खोक्यांपेक्षा 10 डोके बरी. आणि ही 10 डोकी आहेत जे विचारांवर चालणारी डोकी आहेत, म्हणून ही 10 डोकी येत आहेत. बाकीचे 100 डोक्यांची आपल्याला गरज नाही. त्याच्यामुळं स्वतःला भाग्यवान समजा की छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये त्यांचे विचार ऐकण्यासाठी, त्यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण इथं आलोय. म्हणजे आपण खूप भाग्यवान मंडळी आहोत आणि त्यांच्या विचारांवर चालणारी मंडळी आहोत. समग्र जगाला शांती आणि क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध इसवी सन 12व्या शतकामध्ये या देशातला पहिला आंतरजातीय विवाह लावून खऱ्या अर्थानं समता प्रस्थापित करणारे महात्मा बसवण्णा, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणत वारकरी संप्रदायाचा पाया रोवणारे संतश्रेष्ठ नामदेवराय, विंचू पिंडीवरी बैसला देवपूजा ना आवडे त्याला तेथे पैजराचे काम अधमाशी तो अधम अशा शब्दामध्ये समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे, तसेच वारकरी संप्रदायाचा कळस ठरणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय, जिंदा बाप को रोटी न देवे मरणे बाद पछतावे मुतबर चावल छत पर फेके और कव्वे को बाप बनावे अशा शब्दात समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे संत कबीर, या मातीत जन्माला आलेला प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा मावळा जर उठून उभा राहिला तर हे स्वराज्य उभं राहील ही भावना तळागाळापर्यंत पोहोचविणारे शहाजीराजे भोसले. स्वराज्याचं स्वप्न, स्वातंत्र्याचं स्वप्न नुसतं पाहिलंच नाही तर ते आपल्या मुलाकरवी सत्यात उतरवलं आणि या जगाला आदर्श वाटावा असं आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी घडवलं त्या आदर्श माता, राष्ट्रमाता, विश्वमाता मासाहेब जिजाऊ, माता पित्यानं पाहिलेलं स्वप्न ज्यांनी खऱ्या अर्थानं सत्यात उतरवलं आणि ज्यांची जयंती साजरी करण्यासाठी आज आपण इथे उपस्थित झालो ते युगप्रवर्तक कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, पित्यानं स्थापिलेलं स्वराज्य पुढे 10 पटीनं वाढविणारे छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली शहाचे गेले पाणी असे म्हणत जिनं स्त्री शक्तीचा आदर्श तुमच्या आमच्या समोर उपस्थित केला त्या महान राणी ताराराणीबाई साहेब, 29 वर्ष घरातला एकही पुरुष जिवंत नसताना ज्यांनी आदर्श राज्यकारभार चालवला त्या अहिल्याराणी होळकर. या देशामध्ये खऱ्या अर्थानं जर कुठली गुलामी असेल तर ती बौद्धिक गुलामी आहे आणि ही बौद्धिक गुलामी दूर करायची असेल तर इथल्या बहुजन समाजाला शिक्षण गरजेचं आहे. म्हणून शिक्षणाची मशाल हातात घेऊन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी तुमच्या आमच्या बहुजनांच्या घरापर्यंत खऱ्या अर्थानं शिक्षणाची गंगा पोहोचवली. त्यानंतर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं म्हणून मला संविधान लिहित असताना फारसा त्रास झाला नाही अशा शब्दात शिवरायांचा गौरव करणारे, तसेच तुम्हाला आम्हाला अभिमानानं स्वाभिमानानं या देशात नांदता यावं यासाठी संविधान स्थापन करणारे बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवरायांचा पोवाडा भारतातच नव्हे तर 7 समुद्रापार रशियाच्या चौकात जाऊन गाणारे अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर ज्या ज्या महामानवांनी तुमचं आमचं कल्याण व्हावं, तुमचा आमचा उद्धार व्हावा यासाठी अखंड आयुष्य वेचलं त्या तमाम महामानवांना टाळ्याच्या गजरामध्ये अभिवादन करूया. विचार मंचावर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानानी, गुणांनी आणि अनुभवानी मोठी असणारी सर्व मंडळी आणि माझ्या समोर उपस्थित संभाजी ब्रिगेडचे माझे सर्व बांधव, जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व माझ्या भगिनी, मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारेवर चालणारी तुम्ही सर्व मंडळी, आज खरं तर जयंती साजरी करत असताना बसल्या बसल्या मनामध्ये एक विचार आला की जयंत्या कुणाच्या साजऱ्या होतात नेमकं, म्हणजे जयंत्या साजऱ्या करायच्या तर कुणाच्या करायच्या? क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची जयंती साजरी होणार आहे का उद्या? किंवा कला क्षेत्रामध्ये उत्तुंग शिखर गाठणारे अमिताभ बच्चन यांची जयंती उद्या साजरी होणार आहे का? किंवा अंबानी, अदानी, बिर्ला यांसारखे उद्योगपती ज्यांनी या जगाच्या श्रीमंतामध्ये आपलं नाव नोंदवलं अशा लोकांच्या जयंत्या होणार आहेत का?
आणि उत्तर सापडतं की या लोकांची इतिहास नोंद घेईल, यांच्या केलेल्या कला क्षेत्रातील, यांच्या केलेल्या खेळातील किंवा उद्योगातील त्यांच्या कार्याची इतिहास नोंद घेईल, पण यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या होणार नाहीत. म्हणजे मग जयंत्या पुण्यतिथ्या नेमकं कुणाच्या साजऱ्या होतात? तर जी लोक लोककल्याणासाठी आपलं अखंड आयुष्य खर्ची घालतात, लोकांच्या कल्याणासाठी आपल्या आयुष्याची माती करून घेतात, निस्वार्थ भावनेनं लोकांचं हित साधतात, अशाच लोकांच्या जयंत्या साजऱ्या होत असतात. 5,000 देऊन मतं मिळवली तर ते लोकांचं कल्याण होत नाही, किंवा लाडकी बहीण योजना लागू केली, अर्धा बस प्रवास दिला म्हणजे लोकांचं कल्याण झालं असं म्हणता येणार नाही. म्हणजे आता लोक कल्याणाची व्याख्या ह्याच्यात कुणीतरी ओवायला बघेल, पण याला लोककल्याण म्हणता येणार नाही. तर लोककल्याण म्हणजे काय? तर लोकांच्या हितासाठी, म्हणजे लोकांच्या ज्या मूलभूत 5 गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य, या 5 मूलभूत गरजांसाठी, त्या गरजा उभ्या करण्यासाठी, त्या गरजा गरजूंना मिळवून देण्यासाठी जे झगडतात, जे स्त्रियांचा आदर करतात, स्त्रियांच्या संरक्षणासाठी झगडतात, दीनदलितांवर होणाऱ्या अन्यायासाठी उभे राहतात, ती सगळी जी कामं असतात ती कामं म्हणजे लोककल्याणाची कामं. आणि ही कामं करणाऱ्या मंडळींच्याच खऱ्या अर्थानं जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजरा होतात. उगाच कुणीही कितीही फ्लॅश मध्ये आलं तर त्याची जयंती पुण्यतिथी इथली लोक साजरी करत नाहीत. जयंत्या साजऱ्या करण्यासाठी लोककल्याणाची कामं करावी लागतात. मग आता कुणाच्या जयंत्या साजऱ्या होतात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते. आता कशासाठी काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? तुम्हाला आम्हाला घटना दिली, म्हणजे संविधान दिलं, ज्या संविधानाने आम्हाला वागण्याचं, जगण्याचं, बोलण्याचं, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं. आम्ही कसं असावं, म्हणजे माणूस म्हणून आम्हाला जगण्यासाठी कुठले अधिकार असावे, हे सर्व अधिकार त्या संविधानामध्ये देण्यात आले. आणि त्याचा फायदा असा झाला की आज आम्ही ताठमानेनं इथल्या समाजामध्ये वावरू लागलो. कुठलीही जात इथं मानली जात नाही. सगळ्या लोकांना, म्हणजे गरीबातला गरीब व्यक्ती आणि श्रीमंतातला श्रीमंत व्यक्ती, सगळ्यांना एकाच पंक्तीत बसवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. पुढे जाऊन कुणाच्या जयंत्या साजऱ्या होतात? महात्मा फुले. अर्थानं या समाजामध्ये ज्या ज्या लोकांनी तुमच्या आमच्या कल्याणासाठी कार्य केलं, आमच्या पुढे आदर्श निर्माण केला, त्या लोकांच्या आम्ही जयंत्या साजऱ्या करतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जयंती तर छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि मी हे सगळं का सांगतेय? तर सांगते, ऐका. मी हे सगळं यासाठी सांगते की ही जी सगळी मी कडी तुम्हाला, ही जी सगळी चैन मी तुम्हाला सांगितली, या सगळ्यांनी जी प्रेरणा घेतली, त्या सगळ्यांचा एकच प्रेरणा स्त्रोत होता. तो प्रेरणा स्त्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे ज्यांनी ज्यांनी छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेतली, त्यांनी इथं इतिहास घडवला. मग काय छत्रपती शिवरायांचा इतिहास होता आणि त्या इतिहासामधून खऱ्या अर्थानं आम्ही काय प्रेरणा घेतली पाहिजे हे पाहत असताना मला थोडंसं छत्रपती शिवरायांच्या जन्माआधीचं वास्तव इथं मांडावं लागेल. काय परिस्थिती होती महाराष्ट्राची त्यावेळेसची? तर 5 पातशाह्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये थैमान वाजवला होता. इथल्या आया बहिणींच्या आबरूची लक्तरं वेशीवरती टांगली जात होती. गुलामांची सर्रास विक्री होत होती. शेतकरी नागवला जात होता. इथं एकाही व्यक्तीला सुखानं आनंदानं जगू दिलं जात नव्हतं. एका बादशहाची सत्ता आली की दुसरा बादशहा तिथं यायचा आणि इथली सत्ता जणू काय गुलामगिरीच्या विळख्यात अडकून पडले, अशी मुर्दाड अवस्थेत पडलेली होती. जणू महाराष्ट्राची माती नव्हे, या देशाची माती गुलामीच्या अवस्थेमध्ये, निद्रा अवस्थेमध्ये पडलेली होती. आपला विषय मांडला की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये किंवा या देशाच्या मातीमध्ये इथल्या रयतेच्या म्हणजे आपल्या मनगटाच्या जोरावर, आपल्या मनगटाच्या ताकदीच्या जोरावर ह्या शाह्या इथं बळावतात आणि आपल्याच लोकांवरती हे अत्याचार करतात. यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग का न्याय मिळणार नाही तोपर्यंत इथल्या माय भगिनींना संरक्षण मिळणार नाही. मग काय करायचंय? तर स्वराज्य निर्माण करायचंय. मग आता स्वराज्य निर्माण करायचा निर्धार तर घेतला होता, पण हे स्वराज्य निर्माण करणार कुणी? जिजाऊ मस्तकामध्ये विचार करत होत्या आणि गरोदर राहिल्या होत्या. जणू काय मस्तकातले विचार उदरात असणाऱ्या त्या बालशुभाच्या, म्हणजे गर्भात असतानाच बालशुभामध्ये रुजत होते आणि शुभा जणू काय गर्भातच घडत होते. जिजाऊ मासाहेबांना डोहाळे पण त्याच प्रकारचे लागले होते की घोड्यावरून रपेट मारावी, डोंगरा चढावी,
कुठंतरी जाऊन तलवारबाजी करावी, म्हणजे पराक्रमाचा विचार डोक्यामध्ये होता आणि त्या ध्येय वेड्या झालेल्या होत्या की इथं स्वराज्यच निर्माण करायचंय आणि ते स्वराज्य निर्माण करायचं दुसरं कुणी नाही तर माझा जन्म घेणारा हा मुलगा या ठिकाणी स्वराज्य निर्माण करणार आहे. झाला, निर्धार झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि मग सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं या मातीमध्ये ठिणगी पडली ती स्वराज्याची आणि सुरुवात झाली. दोघा दाम्पत्यांनी आपल्या मुलाला उत्तमातलं उत्तम शिक्षण देण्यासाठी बंगळुरू इथं त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. चांगले उत्तमातले उत्तम शिक्षक त्या ठिकाणी त्यांनी ठेवले आणि त्यांना मग धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, राजनीती, शास्त्रविद्या सगळ्या प्रकारच्या विद्या शिकवून वयाच्या 12व्या वर्षापर्यंत बालशुभाला त्यांनी परिपक्व बनवलं की तो स्वराज्य निर्माण करेल. वय किती आहे? 12 वर्ष. वयाच्या 12व्या वर्षी आई वडिलांनी आपल्या मुलावरती जबाबदारी दिली स्वराज्य स्थापनेची. छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मासाहेब जिजाऊंना शहाजीराजेंनी एक राजमुद्रा दिली, एक ध्वज दिला आणि जिजाऊंच्या पदराला स्वराज्य स्थापनेचा निर्धार दिला आणि सांगितलं की पुणे, इंदापूर, सुपे या परगण्यामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी तिथल्या रयतेला आधार देत स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करायचं. आता बघा, आपल्याकडे जर आपले पोर परगावला शिक्षणाला पाठवायचं म्हणलं तर आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहतात. आपल्या आई वडिलांना वाटतं की आपल्या पोराला परगावला पाठवायचं म्हणजे कुठं लढायलाच आपण पाठवायलो की काय, अशी अवस्था आपली होत असते. पण त्या काळामध्ये इतक्या पातशाह्यांच्या विरोधामध्ये लढा देत असताना कदाचित आपल्या मुलाचं काहीही होऊ शकलं असतं. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शहाजीराजेंनी आपल्या मुलावरती विश्वास टाकला आणि आपल्या पत्नीवरती विश्वास टाकला आणि दोघांना पुणे परगणा इथं पाठवण्यात आलं. आता ती जी राजमुद्रा दिली होती त्या राजमुद्रेवर काय होतं की प्रतिपश चंद्रलेखेवर वर्धिष्णू विश्ववंदिता असा हा शुन मुद्रा भद्राय राजते, म्हणजे ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे माझ्या मुलाचं ते राज्य वाढत 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 आणि वाढत जावं. म्हणजे एखादं 12 वर्षाचं पोर, त्या पोराचे पिता स्वप्न पाहतायत की उद्या माझ्या मुलाचं इतकं मोठं स्वराज्य होणार आहे, इतकं मोठं राज्य होणार आहे. किती मोठा हा विश्वास आहे. खऱ्या अर्थानं आम्ही पालकांनी याकडे बघितलं पाहिजे. आज आम्ही काय म्हणतोय मुलांना? आज बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगारी असताना आम्ही आमच्या मुलांना म्हणतोय की तू इथं राहा, इथं राहून काहीही कर, इथं राहून व्यवसाय कर, इथं राहून शिक्षण घे, इथं राहू. मी तर म्हणते की आता जर छत्रपती शिवाजी महाराज असते सर तर शिवाजी महाराजांनी सांगितलं असतं, बेटा तुला इथं उदगीरमध्ये रोजगार भेटत नाही ना, तुला इथं व्यवसाय करणं होत नाही ना, इथं नोकरी होत नाही ना, तू लातूरला जा. लातूरमध्ये तुला रोजगार भेटत नाही ना, नोकरी भेटत नाही ना, तू मुंबईला जा. तिथंही भेटत नाही ना, तू सुरतला जा. तिथंही भेटत नाही ना, तू दिल्लीला जा. आणि तिथंही जर तुला रोजगार आणि नोकरी भेटत नसेल तर तू ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंडला जा. म्हणजे जो छत्रपती शिवरायांनी विचार मांडला होता की अहत पंजावर तहत पेशावर, तसंच छत्रपती शिवरायांनी आता सांगितलं असतं की अहत इंग्लंड आणि तहत ऑस्ट्रेलिया, म्हणजे अवघा मुलूक आपला करा. पण आम्ही आमच्या मुलांना हे सांगताना कुठेतरी कमी पडतोय. खऱ्या अर्थानं जोपर्यंत तुमची मुलं या कोशातून बाहेर पडणार नाहीत तोपर्यंत त्यांचा उद्धार, त्यांचं कल्याण होणार नाही. म्हणून आपल्या मुलांना या कोशाच्या बाहेर काढा, या कोशातून त्यांना बाहेर पडू द्या आणि हे सगळं जग काबीज करू द्या. म्हणून त्या काळामध्ये शहाजीराजे आणि जिजाऊंनी तो विचार केला आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांना पुण्याला पाठवलं. आता शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ पुण्याला आलेत. काय पुण्याची अवस्था होती? बेचिराग पडलं होतं पुणे. त्या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवून ती भूमी शापित म्हणून घोषित करण्यात आली होती. मुरार जगदेवानं त्या ठिकाणी 12 फुटी पहार रोवली होती आणि त्या पहाऱ्यावरती एक फलक लावलं होतं की जो कोणी ही पुण्याची भूमी नांगरेल त्याचा निर्वंश होईल. आता अशा परिस्थितीमध्ये जिजाऊंनी तिथली सगळी परिस्थिती पाहिली आणि जिजाऊंनी विचार केला आणि जिजाऊ एका दगडामध्ये 2 पक्षी मारण्याचा विचार त्या ठिकाणी करत होत्या. पहिला विचार की जर इथला शेतकरी जगला तर स्वराज्य उभं राहील, जर शेतकरी जगला नाही तर आपल्याला स्वराज्य उभं करता येणार नाही, कारण स्वराज्याचा पाया म्हणजे शेतकरी आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जगवणं गरजेचं आहे. पण हा शेतकरी तर इथं पुण्यात राहायला तयार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जिजाऊ मासाहेबांनी काय केलं,
तर त्या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांना एकत्र केलं. छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये सोन्याचा नांगर दिला आणि ती पुण्याची शापित भूमी स्वतःच्या मुलाकरवी नांगरून काढली. तिथं विचार केला नाही. लिंबू ओलांडताना आपण मुलाला सांगतो, तू ओलांडू नको, दुसरा ओलांडून गेला तर त्याच्या मागे शनी लागू दे. जिजाऊ तशा म्हणल्या नाहीत की ती शापित भूमी तुम्ही नांगरू नका शिवा, दुसरं कुणाला तर नांगरू द्या, त्यांचा निर्वंश होऊ द्या. नाही, स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचंय तर धोकाही तुम्हालाच पत्करावा लागणार आहे. आणि जिजाऊ चांगल्या जाणून होत्या की अशा अंधश्रद्धा कधीही मानायच्या नसतात. म्हणून जिजाऊंनी सोन्याच्या नांगराने ती भूमी नांगरून घेतली आणि आसपासच्या दऱ्याखोऱ्यामध्ये जी शेतकरी मंडळी, तिथली जी रयत होती, जी दडून बसलेली होती, त्या सगळ्या रयतेला एकत्र केलं आणि त्या ठिकाणी बघता बघता शेतकरी येऊ लागले, त्या ठिकाणी शेती कसू लागले, पेरू लागले. पुढची जी अडचणी आल्या की बैलजोडी नाही, बी बियाणं नाही, पाण्याची व्यवस्था नाही, त्या सगळ्या व्यवस्था जिजाऊंनी आणि शोभांनी त्या ठिकाणी केल्या आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याचा पहिला कायदा, पहिलं धोरण त्या ठिकाणी तयार झालं की सर्वांचं पोटास लावणे आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्या शेवटच्या घटकाला जगवायचं आहे आणि हे जगवण्यासाठी शेतकरी जगवावा लागणार आहे. म्हणून पहिल्यांदा जिजाऊंनी शेतकरी जगवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज आम्ही बघतोय की बरेच पक्ष छत्रपतींचं नाव घेऊन ज्ञानवादी विचार जर आम्हाला बघायचा असेल तरी सुद्धा आम्हाला छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेशिवाय किंवा छत्रपती शिवरायांच्या शिवचरित्राशिवाय पर्याय नाही. मग पुढे जाऊन काय झालं तर ही मावळे जी शेतकरी जिजाऊंनी गोळा केली आणि त्यांच्या माध्यमातून शेतकरी उभा राहिला आणि हाच शेतकरी पुढे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा मावळा म्हणजेच सैनिक म्हणून उभा राहिला. इतकं शेतकऱ्यांना शिवाजी महाराजांनी दिलं की एक कवी एका ठिकाणी म्हणतो की एक शिवाजी महाराज घोड्यावरून जात होते आणि तिथं 10-12 वर्षाचं एक पोरग उभं राहिलेलं होतं आणि ते पोरग शिवाजी महाराजांना बघून म्हणतं की खबरदार जर टाच मारून जाल पुढे तर तुमच्या चिरड्या उडवील राई राई एवढ्या. म्हणजे हे स्वराज्य आमचं आहे, शेतकऱ्यांचं राज्य आहे आणि या राज्यामध्ये परकीय कुठल्याही व्यक्तीला तिथं थारा नाही किंवा कुठल्याही व्यक्तीने येऊन इथं सत्ता गाजवायची नाही. हा विचार त्या 10-12 वर्षाच्या पोराला सुद्धा कळला होता. इतका विश्वास, इतकी निष्ठा शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी निर्माण केली होती आणि खऱ्या अर्थानं म्हणून प्रत्येक मावळा हसत हसत स्वराज्यासाठी मरायला तयार व्हायचा. शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून आम्हाला खऱ्या अर्थानं हे पाहणं गरजेचं आहे की माणसं कशी जपावी आणि माणसं कशी कमवावी, या दोन्ही गोष्टी जर शिकायच्या असतील तरी आम्हाला शिवचरित्राशिवाय पर्याय नाही. स्वाभिमानाचा विषय ज्यावेळेस येतो, शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्य स्थापन केलं नाही, स्वराज्यातल्या रयतेला जपलं नाही तर स्वतःच्या स्वाभिमानाला सर्वतोपरी मानलं. म्हणून तर आग्र्याला ज्यावेळेस छत्रपती शिवरायांना बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी शेवटच्या ओळीमध्ये उभे करून त्यांचा अपमान करण्यात आला, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ताठ मानेनं आणि निधड्या छातीनं उभे राहिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की ज्या सरदारांचा मी पराभव केला, ज्या सरदारांना मी हरवलं, ते सरदार या दरबारामध्ये पुढे उभे राहिलेत आणि खऱ्या अर्थानं मी जिंकूनही मला मागच्या ओळीमध्ये उभं केलंय, हा माझ्यावर अन्याय आहे आणि माझा खऱ्या अर्थानं माझ्या स्वाभिमानालाही ठेच आहे. म्हणून निधड्या छातीनं औरंगजेबा पुढे ते उभे राहिले, बादशाह पुढे उभे राहिले आणि छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी त्यांची नजराना तो नाकारला. म्हणजे स्वाभिमानाला सर्वतोपरी मानणारा हा राजा. आज खऱ्या अर्थानं आम्ही युवकांनी हा विचार यातून घेणं गरजेचं आहे की स्वाभिमानापुढे तडजोड नाही. पण खरे जर विचार केले तर आज बघतोय आम्ही आमच्या तरुणांची अवस्था की सत्तेत येणारा एखादा नेता म्हणजे लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडून दिलेला, म्हणजे आपण आपल्या हितासाठी निवडून दिलेल्या नेत्याच्या पायात आज आपला तरुण मस्तक टेकवतोय. म्हणजे इथला आमचा शेतकरी नागवला जातोय, आमचा शेतकरी या नेत्यांच्या धोरणांमुळे आत्महत्या करतोय, आमच्या आया बहिणींवरती इथं अत्याचार होत आहेत, आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत आणि अशाही परिस्थितीमध्ये गुलामी स्वीकारलेला इथला युवक त्या नेत्यांच्या पायावरती आपलं मस्तक टेकवतो. म्हणून खऱ्या अर्थानं जर या युवकाला स्वाभिमानाची प्रेरणा द्यायची असेल तर आम्हाला त्यांना शिवचरित्रच द्यावं लागेल आणि शिवविचारच द्यावा लागेल. तेव्हा कुठं
यांच्यामध्ये गुलामी लाथाडून स्वाभिमानानं जगण्याची आणि या नेत्यांना निधड्या छातीनं आपल्या बापावर होणारा, आपल्या आळ्या बहिणीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये प्रश्न विचारण्याची, जाब विचारण्याचं सामर्थ्य यांच्यामध्ये येईल. आज आम्हाला सांगितलं जातं की छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि कुणी उठायचं आणि सत्य द्यायचं. म्हणजे आज आम्ही आमदार खासदारांच्या जर ऑफिसात बघितलं मोठे फोटो शिवाजी महाराजांचे, काही चुलीत घालायचे का म्हणजे त्यांचा विचार, आणि ते तिकडं मागं लावलाय फोटो आणि पुढं तुम्ही स्त्रीचा बदामल करताय, तुम्ही स्त्रियांवरती अन्याय करताय, तुम्ही स्त्रियांना वाकड्या नजरेनं बघताय, तुम्ही स्त्रियांच्या बद्दल तुमच्या मनामध्ये वाईट विचार आणताय, तुम्ही इथं होणाऱ्या स्त्रियांवरच्या अत्याचारावरती आवाज उठवत नाही, त्यांना न्याय मिळवून देत नाही. मग खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचा, त्यांचा फोटो तुमच्या ऑफिसेस मध्ये लावण्याचा आणि त्यांचं नाव घेऊन तुम्ही मतं मागण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? हा जाब आम्ही कधीतरी या नेत्यांना विचारला पाहिजे. काय केलं शिवाजी महाराजांनी? रांझ्याच्या पाटलानं एका स्त्रीचा बदामल केला आणि ती वार्ता जिजाऊंकडे आली आणि जिजाऊ तडकाफडकी शिवरायांपुढे उभ्या राहिल्या आणि म्हटल्या, शुभा एक गोष्ट लक्षात ठेवा की या स्वराज्यातल्या स्त्रिया या मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहेत आणि त्या देवतेचा कदापि अपमान होता कामा नये. पुढे अखंड आयुष्यभर शिवाजी महाराजांनी स्त्रीला मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता मानलं. तुकोबारायांचा एक अभंग आहे की परावीय नारी अम्हा रखमाई समान, म्हणजे प्रत्येक परकीय स्त्रीला माता आणि आईचा दर्जा देणारा जर जगाच्या पटलावरचा कुणी राजा असेल तर हा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कल्याणच्या सुभेदाराच्या उदाहरणताईंनी सांगितलं, वामनदादा कर्डक कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं वर्णन करताना म्हणतात की काळ्या राती तळपत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शीलवान, आणि अशा नराच्या चरणी माझी सदैव दुखते मान. म्हणजे किती जरी देखणी स्त्री आपल्या समोर नजराणा म्हणून पेश केली असली, ती शत्रूची जरी स्त्री असली तर त्या स्त्रीला आई म्हणणारा जगाच्या पटलावरचा हा एकमेव राजा. आज आम्ही सोशल मीडियावर एप्स्टीन फाईल बघतोय, कशा प्रकारचे अत्याचार आमच्या महिलांवरती तिथं केले गेलेत. खरंच आम्ही महाराष्ट्रातल्या महिला, मी तर म्हणते की खूप भाग्यवान आहोत की आमचा जन्म छत्रपती शिवरायांच्या या भूमीत झालाय. फक्त गरज एवढीच आहे की तो विचार पुन्हा एकदा पेटवण्याची, पुन्हा एकदा ते ओळख करून देण्याची. पण अमेरिकेसारख्या देशामध्ये आज महिलांवरती म्हणजे पूर्ण त्यांच्या ते अत्याचार बघितले तर अंगावरती शहारे उभे राहावेत, इतके अत्याचार दुसऱ्या देशामध्ये होत आहेत. आजही स्त्रीला आई मानणारा, स्त्रीला बहीण मानणारा खऱ्या अर्थानं विचार जो आपल्या देशामध्ये आहे, त्या विचारांची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण शिवरायांनी अखंड आयुष्यभर, सावित्रीबाई सरदेसाईचं उदाहरण आहे की तिचा किल्ला त्या ठिकाणी मावळ्यांनी जिंकला आणि तिला सुद्धा त्या ठिकाणी शिवरायांपुढे हजर करण्यात आलं, तर शिवरायांनी तिला स्वतःची बहीण म्हणून तिच्या साडी बांगडीची व्यवस्था केली. असे कित्येक उदाहरणं की शत्रूच्या स्त्रियांना सुद्धा आपली आई, आपली बहीण मानून शिवरायांनी त्या ठिकाणी तिचा सन्मान केला. आज छत्रपती शिवरायांचं शिवचरित्र पाहत असताना धर्मनिरपेक्षता विसरून आम्हाला चालणार नाही. कारण स्वराज्य निर्माण राहिलं ते पहिलं धोरण की सर्वांस पोटास लावणे आहे, म्हणजे शेतकऱ्याला सोबत घेऊन चालायचंय, आणि दुसरं धोरण होतं की 18 पगड जातीला सोबत घेऊन चालायचंय. म्हणजे 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांचं ते स्वराज्य होतं. ते स्वराज्य कुण्या एकट्या जातीचं, कुण्या एकट्या धर्माचं नसून ते 18 पगड जातींचं स्वराज्य होतं. आज बरीच लोक आम्हाला सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम द्रोही होते, छत्रपती शिवरायांनी काय ते गो ब्राह्मण रक्षण केलं, बऱ्याच काही गोष्टी आम्हाला सांगितल्या जातात. पण कधीतरी आम्ही या शिवचरित्राची पानं थोडीशी चाळली पाहिजेत. शिवचरित्र आम्ही कधीतरी थोडंसं उघडून बघितलं पाहिजे, त्याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. आणि जे युवक असं मानतात, जी लोक असं मानतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिमांचा विरोध केला, मुस्लिमांच्या विरोधामध्ये लढा उभा केला, त्या लोकांनी खऱ्या अर्थानं एकदा इतिहासाची पानं चाळा. आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की परत एकदा तुम्ही इतिहासाची पानं चाळा. तुम्हाला त्या ठिकाणी असं अनुभवायला मिळेल की मधारी मेहतर अंगरक्षक काय करू शकतो आपल्या देशानं पाहिले, पण शिवरायांचा अंगरक्षक मदारी मेहतर हा मुस्लिम होता. आरमाराचा प्रमुख दर्या सारंग, दौलत खान
मुस्लिम होते. असे कितीतरी मुस्लिम मावळे स्वराज्यामध्ये महत्वाच्या पदावर होते. त्यांनी स्वराज्यामध्ये महत्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत. त्यावेळेची जी लढाई होती ही हिंदू मुस्लिम लढाई नव्हती, तर ती सत्तेची लढाई होती. ही सगळ्यात गोष्ट आम्ही पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की ती जी लढाई होती ही सत्तेची लढाई होती आणि सत्तेच्या लढाईमध्ये तिथं जात आणि धर्म पाहिला जात नव्हता. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये ज्या पद्धतीनं मुस्लिम मावळे होते त्याच पद्धतीनं मुस्लिम बादशहाच्या दरबारामध्येही अनेक हिंदू म्हणवणारी लोक त्या ठिकाणी त्यांच्या सैन्यामध्ये होते. म्हणजे मिर्झा राजे जयसिंग असतील, अनेक असे उदाहरणं आपल्याला देता येतील की ही लोक त्या बादशहासाठी काम करत होती. त्याच्या विरुद्ध अनेक मुस्लिम मावळे छत्रपती शिवरायांसाठी सुद्धा काम करत होती. अफजल खान वधाच्या वेळी वाघनख देणारा रुस्तुलेख जमात, अशा अनेक व्यक्ती ज्यांनी वेळोवेळी छत्रपती शिवरायांच्या जीवावर बेतणारा प्रसंग स्वतःच्या जीवावर घेतला, शिवरायांना त्यातून वाचवलं. आणि हे सगळी करणारी मंडळी ही मुस्लिम होती. ही आम्ही गोष्ट सगळ्यात प्रथम लक्षात घेतली पाहिजे. आणि आम्ही आमच्या मुलांना खऱ्या अर्थानं घरात हा विचार दिला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम द्रोही नव्हते किंवा कुण्या जातीच्या विरोधातले नव्हते, तर छत्रपती शिवरायांनी स्वराज्यालाच धर्म आणि स्वराज्यालाच कर्म मानलं होतं. छत्रपती शिवरायांसाठी स्वराज्यच देव, स्वराज्यच धर्म, स्वराज्यच कर्म म्हणजे कर्तव्याला सर्वतोपरी शिवाजी महाराजांनी मानलं होतं. त्यांनी कुठल्याही जाती धर्माला कधीही थारा दिला नव्हता. म्हणून खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये हिंदू आणि मुस्लिम आनंदाने नांदत होते. पण आज हिंदू आणि मुस्लिम आम्ही दंगली करतोय. मी तुझा निळा माझा भगवा या वादात आम्ही अडकलोय. कुठेतरी आम्ही या भांडणामध्ये अडकलोय आणि या भांडणाचा फायदा, या भांडणावरची खरी सत्तेची पोळी कुणीतरी तिसरंच शेकतंय. त्यामुळं खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्षतेची प्रेरणा जर आम्हाला कुणाकडून घ्यायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय आम्हाला पर्याय नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव उदाहरण आम्हाला असं पाहायला मिळतं की ज्यांच्या राज्यामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक गुण्या गोविंदानं सुखानं आनंदानं नांदली. आणि तीच जर खऱ्या अर्थानं इथं ते सुखाचे दिवस, खऱ्या अर्थानं बंधुभावाचे दिवस इथं आणायचे असतील तर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आम्हाला पुन्हा इथं आणायचं असेल तर धर्मनिरपेक्षता ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक धोरणं आम्हाला माहिती आहेत की शेतकऱ्यांना वाचवलं, सैनिकांना, बेरोजगारांना त्या ठिकाणी काम मिळवून दिलं, सैनिक पत्नींना काम मिळवून दिलं, सैनिकांच्या पत्नींना काम मिळवून दिलं, स्त्रियांचं संरक्षण केलं, अनेक किल्ले काबीज केले. आणि अशा अनेक घटनांनी, मी त्या इतिहासामध्ये जास्त जात नाही कारण बऱ्याच घटना आता आपल्याला माहिती आहेत. पन्हाळगडाचा प्रसंग माहिती आहे, अफजल खानाचा वध माहिती आहे. तर या शिवचरित्रामधून आम्ही काय घेतलं पाहिजे यावरती आपण सध्या बोलतोय. आणि खऱ्या अर्थानं जर शिवचरित्रामधून काय घ्यायचं हा विचार आमच्या समोर उभा राहत असेल तर आई वडिलांची आज्ञा पाळणारा, आई वडिलांसाठी जगणारा हा जगातला एकमेव मुलगा मला तर वाटतं ज्यांनी फक्त आणि फक्त आई वडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आई वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचीही पर्वा न करता अखंड आयुष्य त्या ठिकाणी वाहिलं, अखंड आयुष्य खर्ची घातलं. हा जगाच्या पटलावरचा एकमेव राजा जो फक्त आणि फक्त आई वडिलांच्या स्वप्नासाठी जगला. काय घ्यायचंय आम्हाला अजून शिवचरित्रामधून? निर्व्यसनी म्हणजे आज आम्ही बघतोय की आमचा 8वी 9वीला गेलेला पोरगा सुद्धा व्यसन करायला लागलाय, गुटखा आणि मावा खायला लागलाय. आज मी बऱ्याच व्यसनमुक्ती केंद्रावरती फिरते आणि तिथे मला बघायला मिळतं सर इतके दिवस तर फक्त गुटखा, दारू, परत ते काय तुमचं व्हाईटनर वगैरे खाणारी लोक आम्हाला त्या केंद्रावरती भेटायची. पण अलीकडे माझ्या पाहण्यात असं आलं की मोबाईलचं व्यसन लागलेली सुद्धा मुलं त्या व्यसनमुक्ती केंद्रावरती आता पोहोचली चाललेत. म्हणजे मोबाईल सुद्धा आता एक व्यसनांच्या यादीमध्ये जमा झालाय. व्यसन म्हणजे काय? कोणतीही गोष्ट अति करणं, आवश्यकतेपेक्षा जास्त करणं म्हणजे ते व्यसन असतं. आणि या व्यसनांच्या आहारी आज आमची मुलं गेलीत. जगातल्या सर्व पुरुषांनी, छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, छत्रपती व्यंकोजीराजे असतील, या सगळ्या शिवकुळातल्या कुठल्याही पुरुषाने कधीही कोणतंही व्यसन केलं नाही. पण आज त्यांच्याच विचारांवर चालणारे आम्ही लोक
त्यांचाच विचार पुढे नेणारी आम्ही लोक जर व्यसनांच्या आहारी जात असू तर खऱ्या अर्थानं आम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का याचा विचार आम्ही केला पाहिजे. म्हणजे शिवजयंतीमध्ये यायचं आणि डीजे डॉल्बी पुढे नाचायचं, मग नुसतं नाचता येतं का? नुसतं नाचता येतं का? येत नाही. नाचण्यासाठी एनर्जी लागते आणि मग ती एनर्जी घेतलं की आम्ही धुमशान नाचायला लागतो आणि मग नाचत असताना कधी छत्रपती शिवरायांचा आपल्या हातून अपमान होतो आपल्यालाही कळत नाही. म्हणून तुम्ही जे व्यसनी करणारी मंडळी आहेत, दारू पिणारी, गुटखा खाणारी, काय ते बिडी सिगरेट ओढणारी, या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही घेतलं तरी चालेल, कारण अख्खं जग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांचा जयघोष घालतोय. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासारख्या व्यसनी 4 मंडळींनी नावं नाही घेतली तरी चालेल, पण कृपा करून दारू पिऊन, गुटखा खाऊन, मावा खाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुमच्या मुखामधून घेऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तुमच्या हृदयामध्ये ठेवू नका, ज्या हृदयामध्ये तुम्ही परकीय स्त्रीबद्दल वाईट विचार करता. म्हणजे एखाद्या स्त्रीबद्दल काहीतरी वाईट विचार करायचा, तिथं छत्रपती शिवाजी महाराज मी माझ्या हृदयामध्ये ठेवलेत असं जर तुम्ही म्हणत असाल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे असं मी समजते. कारण खरं जर तुम्हाला शिवाजी महाराजांना अभिवादन, खरं जर त्यांचा विचार पुढे न्यायचा असेल तर परकीय स्त्रीला आधी आदर द्यायला शिका, व्यसनांपासून दूर राहा आणि खऱ्या अर्थानं मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ शकता. झालं आता शिवजयंतीचं वारं सुरू झालंय, सगळीकडे बघायला भेटतंय भगवं वादळ भगवं वादळ भगवं वादळ सुरू झालंय. आणि मग काय पोरं उठतायत, आपल्या कानात बाळी घातलीये, गाडीवरती भगवा ध्वज लावलाय, स्टिकर चिटकावलंय आणि निघाला आपला शिवभक्त शिवाजी महाराज की जय म्हणत. दिवसभर शिवाजी महाराजांची ती गाडी फटफट फटफट करत फिरायचं आणि संध्याकाळी तीच गाडी नेऊन बिअर बार पुढे उभं करायची. आणि मग खऱ्या अर्थानं आम्हाला विचार करण्याची गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कळलेत का. म्हणून सगळ्या पालकांना तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचंय की तुम्ही एक वेळेस तुमच्या मुलाला 20-25 हजाराचा 50 हजाराचा मोबाईल घेऊन देऊ नका, पण एक 50 रुपयांचं शिवचरित्र तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन द्या. जर ते शिवचरित्र तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन दिलं तर त्याला जगात कसं वावरावं, जगात कसं जगावं ते सगळं समजेल. म्हणजे त्यानं जर शिवचरित्र वाचलं तर आम्हाला सांगायची गरज पडणार नाही. आज माझ्या घरामध्ये 2 मुलं आहेत आणि एखाद्या घरामध्ये 2 मुली आहेत. आम्ही काय करतोय की आमच्या घरात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीला काय सांगतोय की तू बाहेर फिरायचं नाही, तू असे कपडे घालायचे नाही, तू तसं करायचं नाही, 7च्या आत घरात पाहिजे, ट्युशनला इकडे तिकडे गेली तर सोबत कोणीतरी पाहिजे, एकटं फिरायचं नाही. अशी अनेक बंधनं आम्ही आमच्या मुलींवरती घातलेत. पण त्याच घरात एक मुलगाही राहत असतो, त्या मुलावर मात्र कसलीही बंधनं आम्ही घालत नाही. पण खऱ्या अर्थानं शिवचरित्रातून प्रेरणा घेत असताना आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की मुलीवर संस्कार घालण्याच्या अगोदर आम्ही मुलांवर चांगले संस्कार घातले पाहिजे. त्या मुलाच्या नजरेमध्ये आम्ही असं चित्र तयार केलं पाहिजे की परकीय स्त्री ही आम्हाला माते समान आहे आणि हा आदर्श आम्हाला आमच्या छत्रपतींनी दिलाय आणि तो आदर्श तुला समाजात वावरताना पुढे न्यायचा. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांना हा विचार द्याल, मी खात्रीने सांगते की या देशामध्ये होणारे स्त्रियांवरचे अत्याचार आपोआप कमी होतील. जर त्याला आईचा आदर करता आला, जर त्याला बहिणीचा आदर करता आला तर तो समाजातल्या स्त्रियांचा आदर करेल आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हे महिलांवरचे अत्याचार कमी होतील. तर मोबाईलचं व्यसन मी यासाठी म्हणतेय की आज आम्ही बघतोय की आपल्या एका मुठीमध्ये सारं विश्व सामावलेलं आहे. साऱ्या जगाचं ज्ञान आमच्या एका त्या मोबाईल फोन मध्ये आलेलं आहे. म्हणजे लातूरमध्ये घडलेली एखादी घटना, आज माझ्या इथं माझ्या आजोबाच्या वयाची काही लोक असतील की तुमच्या काळामध्ये जर लातूरमध्ये एखादी घटना घडली तर ती आपल्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागायचा? तर 1 दिवस किंवा दुसऱ्या दिवशी किंवा 4 दिवसानं ती बातमी आपल्यापर्यंत कळायची. पण सध्या या मोबाईलमुळं ट्रम्प तात्या तिथं काय बोलला अमेरिकेमध्ये हे दुसऱ्या सेकंदाला आपल्याला इथं बसून कळतंय. म्हणजे इतकं जग जवळ आलंय, इतकं जगामध्ये सगळ्या उलथापालथी होत आहेत त्या आपल्या एका मोबाईल फोनवर आपल्याला एका ठिकाणी बसून कळतंय. आणि इतकं त्या प्रसार माध्यमांचा प्रसार होत असताना आपली होतो. मग त्या मोबाईल मध्ये काय बघायचं हे सांगायची गरज नाही. ते पोरग बरोबर काय बघायचं ते बघेल आणि त्यानं ज्ञान मिळवेल. म्हणजे खऱ्या अर्थानं आपली मुलं कशी घडवावी याची प्रेरणा घेण्यासाठी सुद्धा आम्हाला शिवचरित्र महत्वाचं आहे. आज
कुटुंबाची अवस्था काय झाली आहे आज देशभर. आज आपण बघतोय की एक तर आपल्या पोरांची लग्न जमत नाही. लक्षात येईल की बंधुप्रेम काय असतं, म्हणजे व्यंकोजी राजांवर छत्रपती शिवरायांचं असलेलं प्रेम, त्या ठिकाणी राजाराम महाराजांवरती संभाजीराजेंचं असलेलं प्रेम, हे सगळं तुम्हाला त्या शिवचरित्रामधून पाहायला मिळेल. आणि बांधासाठी न बांधता दोघांची वेगळी भाकर कशी निर्माण करता येईल, दोघांचे वेगळे विचार त्या ठिकाणी कसे वाढवता येतील, दोघांची प्रगती कशी साधता येईल, हा जर विचार तुम्हाला करायचा असेल, म्हणजे आज आम्ही बघतोय की आमचा शेतकरी खऱ्या अर्थानं बांधाच्या भांडणामध्येच निम्मा जिरतोय. आणि यातून जर आम्हाला बाहेर निघायचं असेल आणि आपल्या भावाला खऱ्या अर्थानं प्रेम शिकवायचं असेल तर शिवचरित्र तुम्ही वाचा आणि त्यातलं बंधुप्रेम बघा. ज्या भावाने दोघांच्या वेगळ्या भाकरी निर्माण केल्या, म्हणजे वेगळे राज्य निर्माण केले, स्वराज्य निर्माण केले आणि रयतेच्या हिताची कामं केली, म्हणजे व्यंकोजी राजे आणि शिवाजी महाराजांचं हे बंधुप्रेम शिकण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थानं शिवचरित्र गरजेचं आहे. शिवचरित्रामधून आम्ही आजी कशी असावी, आज बऱ्याच ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की आमचे मुलं ज्यावेळेस शाळेला जातात, आजीबाईचा एकच रट्टा चालू असतो, आमचं काय बाई आता पिकलं पान, आमचं काय बाई आता काहीच नाही, तुमचा संसार तुम्ही बघा. पण जिजाऊ तशा म्हणल्या असत्या तर संभाजीराजे घडले असते का? जिजाऊंनी मुलाची जबाबदारी घेतली, मुलाला घडवलं, स्वराज्य निर्माण केलं, पुढे जबाबदारी आली नातवाला घडवायची. जिजाऊ मागे हटल्या नाहीत. जिजाऊंनी संभाजीराजांना सुद्धा तेवढ्याच संस्कारात घडवलं आणि शिवाजी महाराजांनी इतकंच त्यांच्यावरती सुद्धा संस्कार आणि पराक्रम त्यांच्यामध्ये रुजवला. म्हणजे आजी कशी असावी ही प्रेरणा जरी आम्हाला घ्यायची असेल तरी आम्हाला शिवचरित्र वाचावं लागेल. 8 बायका आहेत शिवाजी महाराजांना, आहे का कुठं कलर, आहे का कुठं भांडणं? सासू आणि सुनामध्ये सुद्धा कुठं भांडणं झालेली आम्हाला शिवचरित्रामध्ये पाहायला मिळत नाहीत. जिजाऊ 8 सुना नांदवतायत, 8च्या 8 सुना गुण्या गोविंदाना त्या ठिकाणी प्रेमाने राहतायत आणि नांदतायत. पण आमच्या इथे एक सून झाली तर सर 17 भांडणं, 10 वेळेस कोर्टाच्या पायऱ्या चढावं लागले सध्या. म्हणजे इतकी बिकट अवस्था या समाजाची झाली आहे. आणि खऱ्या अर्थानं ही प्रेरणा, कुटुंब सुधारण्याची प्रेरणा जर आम्हाला घ्यायची असेल तर आमच्याकडे शिवचरित्राशिवाय पर्याय नाही. म्हणजे सगळ्या अंगाने जर तुम्ही शिवचरित्र तपासलं तर तुम्हाला फक्त प्रेरणा आणि प्रेरणा आणि प्रेरणाच भेटेल. म्हणून छत्रपती शिवरायांचं एक शिवचरित्र तुम्ही तुमच्या घरात ठेवा. कुठले धर्मग्रंथ ठेवण्यापेक्षा एक शिवचरित्र तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज त्याचं वाचन करा. निश्चित तुम्हाला त्यांच्या चरित्रामधून प्रेरणाच भेटेल. आज छोटी छोटी आमची पोरं, म्हणजे 16-17 वर्षाची पोरं, कुठं तर 10वी-12वीची पोरं आत्महत्या करतायत. आज ते नैराश्यामध्ये गेलेले आहेत आणि आत्महत्या